त्याच्यात आमची मुलं इथेच जन्माला आले आहेत, इथल्या ब्रिटिश शाळेमध्येच जातात. तर त्यांना आता त्यांना हे सगळं कसं आम्ही तर निदान आमचं शिक्षण भारतात झालं आणि नोकरी धंद्याला आलो आणि आता सेट झालो इथे गेल्या 15 वर्षात, 13 वर्षात, 12 वर्षात. पण आमची मुलं इथे जन्माला आले शरदजी, काय करावं त्यांच्यासाठी? तर त्यांना मी सांगितलं हिंदुइझम पोचवा. मग त्याची सुरुवात कशी करायची? पर्वचा सुरू करा. संध्याकाळचा दिवे लावून पर्वचा सुरू झाला पाहिजे. तरी काय होणार आहे? शुभंकर्ते म्हणून काय असं नसतं. एक मुसलमान कामधंद्यासाठी भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान सोडून अमेरिकेत जातो, फ्रान्समध्ये जातो, रशियामध्ये जातो, नोकरी लागते तिकडे, मग त्याला तिथे राहावं लागतं, मग तो फॅमिली घेऊन जातो, तो तिथल्यासारखं तिथे तो इंग्लिशमध्ये बोलतो, त्याला तिथे नोकरी करायची असते, त्याला रशियन भाषेत रशियामध्ये बोलावं लागतं, तो सगळं बोलतो. पण त्याच्या घरामध्ये एवढ्याशा मुसलमानच्या पोरांना तो लहानपणापासून तिथे राहत असून ती पण मुलं ह्यांच्यासारखी ब्रिटिशांच्या शाळेत जातात. तिथल्या शाळांमध्ये सय्यद पण आहे आणि फर्नांडिस पण आहे आणि शरद पंक्षी, म्हणजे मी तिथे गेलो तर तिथला त्याचा पण मुलगा पण आहे. तिघांनाही ब्रिटिश शासन वेगळं वेगळं काही आपल्यासारखं वेगळं शिक्षण नाही, एकच शिक्षण पद्धती आहे, सगळं तेच शिकतात. घरी आल्यावर हिंदूच्या मुलाला शुभंकरोती कोणीच सांगत नाही म्हणायला. मुसलमानाचा मुलगा घरी येतो इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला, त्याला मात्र नमाज पढायला शिकवतात, त्याला मात्र कुराण वाचायला शिकवतात. त्याच्यावर धर्माचे संस्कार लहानपणापासून, जरी तो ब्रिटनमध्ये जन्माला आलेला असला तरी त्याच्यावर केले जातात. हिंदू का नाही करत? हे करणं गरजेचं आहे. आणि हा एकमेव धर्म आहे जोपर्यंत विश्वामध्ये, भारतात नाही विश्वात हिंदू आहे तोपर्यंत विश्व टिकलेलं आहे. जोपर्यंत हिंदू समाज, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मीय जगभर पसरलेले आहेत तोपर्यंत जग चाललेलं आहे. ज्या दिवशी जगातला हिंदू संपेल त्या दिवशी या पृथ्वीचा विनाश होईल. कारण एकमेव धर्म आहे ज्याच्यात कुठल्या अटी नाहीत, कुठले नियम नाहीत. 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. नियम एकच आहे, दुसऱ्या माणसाशी, पशु पक्षी वृक्ष सगळ्यांशी प्रेमाने वागणे म्हणजे हिंदू असणं आहे. मग सावरकर म्हणतात मग एका अल्लाची जो प्रार्थना करत असेल, घरात नमाज पढत असेल, पण बाहेर जर तो 100% माणुसकीने वागत असेल तो इज हिंदू. 100%. आम्हाला काहीच नको ना, आमचं तुमच्या अल्ला आणि यशू आणि कशाशी ऑब्जेक्शनच नाही आहे. आमचं तुमच्या नमाजाशी ऑब्जेक्शनच नाही आहे. तुमची टोपी घाला, ते काय करायचं ते करा, काही करा. बाहेर पडल्यानंतर माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागा. मला जर तू आज प्रश्न विचारलास, मी कट्टर हिंदुत्ववादी, सावरकरवादी, सनातन धर्म मानणारा आहे. मला प्रश्न विचारला शरद भगवद्गीता की संविधान, एका क्षणाचा पण विलंब लावता मी पहिलं उत्तर देणार संविधान. माझी भगवद्गीता नंतर येईल, संविधान पहिलं येईल. मुसलमानाला विचार. काही क्षण जरी त्यांनी वेळ घेतला ना की ते विषय संपलेला आहे, लक्षात ठेव. मला क्षण पण लागत नाही, संविधानच. मी जर उद्या अमेरिकेत जाऊन स्थायिक झालो, अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं आणि मी ठरवलं की आता आयुष्य अमेरिकेत घालवायचं आहे, तर अमेरिकेचं जे घटना आहे, संविधान आहे, ते माझ्यासाठी प्रायोरिटी आहे, फर्स्ट प्रायोरिटी. घरात भगवद्गीता, श्रीराम श्रीकृष्ण, हे जंगी देवघर बांधेन मी. सकाळ दुपार संध्याकाळ मी पूजा अर्चा करेन, मी सगळं करेन. बाहेर पण मी अमेरिकन असेल, तिकडे पडताना मी ब्रिटिश असेन, तिकडे मी फ्रेंच असेन, तिकडे नाही आणणार आणि आपले आणत नाही. म्हणून जगभरात कुठेही हिंदूंना कधी अलाउड प्रॉब्लेम नसतो. पासपोर्टला सुद्धा हिंदू असेल, शरद पंक्षी, भार्गवी वगैरे, काहीच इश्यू नाही, पटपट शिक्के बसतात. तिकडे खान सय्यद आला की थांबवतात. का? शांततेचा धर्म आहे म्हणून एकीकडे बोंबाबोंब करता. मग एकही मुस्लिम कंट्री शांत का नाही? तिथे तर हिंदू नाही आहेत ना त्यांना मारायला. पाकिस्तान का एवढं धगधगत आहे? घेतलंत ना तुम्ही, तुमचं हवं ते, तुम्हाला वेगळं घर पाहिजे होतं, आमचा संसार वेगळा थाटायचा आहे आम्हाला मुसलमानांना, मग घेतलंत ना वेगळं घर, मग राहा की आनंदाने शांत. काय एवढी वाताहत झाली मग?
आणि वेगळं घर देऊन त्यांचे काही भावंड आमच्याकडे राहिली, 2 मुलं म्हणे इथेच राहणार. ही कुठली आहे यार? प्रॉपर्टीची विभागणी झाली, फ्लॅट विकला तरी आमची काही भावंड तुमच्या ते बरं. आमची तिकडे जाणार नाही, तिकडे 15% होते, त्याचा 0.5% आली गाडी. 75 वर्ष झाली दोन्ही देशांना. पाकिस्तान 15% हिंदू 0.5% आले. हिंदुस्थानातले 8% मुसलमान 23% गेले. तरी हिंदू राष्ट्र वाईट, हिंदुइझम वाईट, हिंदुत्ववादी म्हणजे बापरे हे काय मारामारी करणार, सगळ्यांना संपवणार. कधी झालंय बाबा असं? पृथ्वीच्या निर्मितीपासून एक हिंदू सम्राट, एक हिंदू राजा उठला आणि मुसलमान राष्ट्रावर किंवा ख्रिश्चन राष्ट्रावर त्यांनी अटॅक केला, आक्रमण केलं, चर्चेस पाडली, मशिदी पाडल्या, बायकांना लुबाडलं, सगळ्यांना एकदम हिंदू बनवलं कंपल्सरी. एक पण उदाहरण नाही. ना शिवाजी महाराजांनी केलं, ना प्रभू श्रीरामाने केलं, ना कृष्णाने केलं, कोणीच नाही केलं असं. हिंदू राष्ट्र आहे, हिंदू जोपर्यंत बहुसंख्य आहेत या देशात तोपर्यंतच या देशामध्ये सेक्युलरिझम, सर्वधर्म समभाव टिकून आहे. ज्या दिवशी हिंदू 49% होतील, मुसलमान 51% होतील, त्या दिवशी या देशातला सेक्युलरिझम फिनिश, सर्वधर्म समभाव फिनिश, सगळं संपलेलं असेल. जे अफगाणिस्तानचं झालं, जे असंख्य देशांचं झालं. 100% बुद्धांचा देश होता, काय झालं? बरं, बुद्ध, जैन, लिंगायत सगळे हिंदू आहेत. आमच्या शाखा आहेत, त्या उपचार पद्धती वेगळ्या आहेत. गौतम बुद्ध कोणी दुसऱ्या राष्ट्रातनं कुठून आलेले नाही आहेत. आमच्याच राजा ना, आमच्याच मातीत जन्माला आलेला, आमचाच एक अवतार म्हणतात त्यांना. कर्मकांडांची पद्धत सगळी वेगळी करून टाकली. बुद्ध धर्म वेगळा व्हायला लागला आपल्यापासून, केलाच ना, म्हणजे केला. जैन वेगळे व्हायला लागले, शीख वेगळा धर्म आहे म्हणे. कुठला वेगळा धर्म आहे? हिंदू धर्म, मूळ हिंदू धर्माच्या पोट शाखा आहे त्या. जसं आधी मुंबई होती, कोल्हापूर ते बँड्रा, मग वाढत वाढत गेलं, ते उपनगरं झाली. ही उपनगरं जशी झाली ना मूळ मुंबईची, तसं मूळ हिंदू धर्माची उपनगरं म्हणू त्याला हवं तर. काही उपचार पद्धती वेगळ्या बनवल्या त्यांनी. वेगळे कुठले अल्लाची प्रार्थना नाही करत ते, येशूची नाही करत, ना जैन करत, ना बौद्ध करत, ना लिंगायत करत, ना शीख करत. सगळे रामालाच मानतात, कृष्णालाच मानतात, भगवद्गीताच मानतात. हे सगळं आता पसरवलं पाहिजे. मग आपण लोकप्रियतेचा वापर आता ह्याच्यासाठी करायला पाहिजे, म्हणून व्याख्यानं सुरू झाली. आणि मग ती व्याख्यानं एकातून एक व्याख्यान दिलं, अरे छान बोलतात हे, आपण ह्यांना बोलवूया, दुसरं बोलवलं, असं ते वाढत गेलं. आणि 20 वर्षात इतकं वाढलं ते की आता म्हणजे महिन्याला 8-10 गावात मी व्याख्यानं देत असतो हल्ली. इतकं ते आता वाढलं. आता मला ते कंट्रोल करावं लागतं. पण म्हणजे तू बाहेरगावी तुम्हाला ट्रिमेंडस रिस्पॉन्स होता, पण त्याचा रिस्पॉन्स वेगळा आणि खरंच त्याचा अफेक्ट होतो का? होतो, अंदाज प्रचंड अफेक्ट होतो. मुळात माझी अपेक्षाच असते, मी व्याख्यानाच्या शेवटी म्हणतो, आज इथे जवळजवळ 1000 माणसं, आता महाराष्ट्रात 1000-1500 लोक असतात एकेका व्याख्यानाला. परदेशामध्ये मुळातच माणसं कमी आहेत, त्यामुळे 100-150-200 ही डोक्यावरनं पाणी. 1000 लोक आज व्याख्यान ऐकतायत. या 1000 मधले मला फक्त 10 अपेक्षित आहेत की जे 10 माणसांना जरी वाटलं ना की घरी जाऊन शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला सुरू करूया, घरी जाऊन श्रीकृष्ण वाचायला सुरू करूया, घरी जाऊन रामायण वाचायला सुरू करूया, घरी जाऊन सावरकरांचं एखादं पुस्तक काढून वाचूया, 1000तल्या 10 लोकांना, तरी हे 100% यशस्वी आहे. जग असं बदलत नाही. जगाचा बदलण्याचा वेग एवढाच स्लो आहे. बरोबर. 1857 पहिली स्वातंत्र्याची लढाई. स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947ला. मग तात्या टोपे असं म्हणाले का, अरे मी कुठे बघणार आहे ते स्वातंत्र्य, मी कशाला मरू? राणी लक्ष्मीबाई असं नाही बोलले, नानासाहेब पेशवे असं नाही बोलले, पण ते मेले.
ते आपलं योगदान देत राहिले. जसं क्रिकेटची मॅच आहे ना, 252 रन जिंकायला पाहिजे. पहिला बॅट्समन 252वी रन नाही काढत, त्याला पहिल्यांदा पहिली रन काढावी लागते. तो एक 10-20 रन काढतो, मग त्याचं योगदान संपतं, तो जातो. मग दुसरा येतो, मग तो एक त्याच्यावर अजून डोंगरवर ते अजून 40पर्यंत नेतो. तिसरा येतो आणि असं करत तो 11वा येतो. तो शेवटी ती 252वी रन काढतो. फक्त 252वी रन काढणारा मोठा का पहिली रन काढणारा मोठा? सगळेच मोठे. त्यांनी ती काढली नसती तर ह्या 252वी काढू शकला नसता. आणि ह्यांनी 251ला जर संपलं असतं तर 252 एका रनसाठी तिच्या याला मॅच हरलो असतो. त्यामुळे पहिली रन महत्त्वाची आहे आणि 252वी रन महत्त्वाची. त्यामुळे श्रेय प्रत्येकाला द्यायला पाहिजे. आणि मध्ये एक जण 0वर आऊट झाला आहे त्याला पण द्यायला पाहिजे, कारण त्याचं काहीतरी त्याच्या आधीचं कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणून तो टीममध्ये आहे. तो कायम 0वालाच जर असता तर त्याला 11मध्ये घेतलंच नसतं ना. मग तेंडुलकर पण 0वर आऊट झाला आहे अनेक वेळेला, म्हणून त्याचं कॉन्ट्रीब्युशनच नाही असं नाही होऊ शकत. त्यांनी काहीतरी 4 रन अडवले असतील, त्याने एखादा झेल घेतला असेल, कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहेच.